पुढचं गणित प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे एका ट्रायंगलचा बेस पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे 9, त्याला मी B1 ची किंमत 9 मानतो आणि त्याची हाईट H1 त्याची किंमत मी 5 घेतो. बेस ऑफ अनादर ट्रायंगल इज 10. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे 10, त्याला मी बेस B2 त्याची किंमत मी 10 घेतो आणि हाईट सांगितल्या 6, त्याची हाईट घेतो 6. फाइंड रेशिओ ऑफ एरियाज. एरिया त्याचा मी A1 आणि A2 जर मांडला तर काल मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ह्याचा B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2 तुम्हाला पाहिजे असेल तर तो त्याचं स्टेटमेंट लिहू शकताय. जास्त मार्क असतील तर 2 मार्काला असेल तर तुम्ही वाक्य लिहू शकताय, वरचा थेरम सांगितलेला स्टेटमेंट वाक्य. नसेल तर कमी असेल 1 मार्काला तर डायरेक्टच करायचं. त्यात किंमत घाला. B1 ची किंमत आहे 9 आणि H1 ची किंमत आहे 5. B2 तुमचा आहे 10 आणि H2 ची किंमत आहे 6. त्याला भाग घालावा. A1 बाय A2 ची किंमत शक्यतो कधी पण लगेच इथंच भाग घालवायचा नाही. तुम्ही काय खोडला हे तपासणाऱ्याला समजत पण नसतं, इतकं आपण त्याला काळ्या कुठ रेषा मारून ठेवतोय. त्यामुळे ते परत स्टेप उतरून घ्या पायरी आणि मग खोडा. 5 एके 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. हे सगळं इथंच जर केलो तर तपासणाऱ्याला हे समजत नाही आपण काय केलंय, ते काय खोडलंय आणि कुठे रेषा मारल्या समजत नाही. त्यामुळे याचं उत्तर किती आलं? 3 एके 3 आणि 2 दुनी 4. त्यामुळे याचा रेशो असा पण येऊ शकतो A1 to A2 इज इक्वल टू 3:4. त्याला हे 1 मार्काचं क्वेश्चन आहे. 2 मार्काचं जर असेल तर मधलं वाक्य लिहा. हा सेकंड क्वेश्चन आहे. पेज नंबर 27 वर क्वेश्चन नंबर 4. यात पण काय सांगितलंय बघा. त्याची हाईट दिल्या एका ट्रायंगलची AB 6 आहे, सेकंड ट्रायंगलची दुसऱ्या त्रिकोण उंची हाईट दिल्या 8 आणि हा जो दाखवलाय मी हा BC, त्याचा बेस 1च आहे. त्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. तर हे दोन्ही त्रिकोणामध्ये पाया एकच आहे, BC पाया सेम आहे. त्यामुळे हाईट बघा AB अपॉन ह्याची हाईट DC. इथं कारण काय लिहिणार? ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस. एकाच किंवा समान पायांचे त्रिकोण, मराठी मीडियम वाले समान पायांचे त्रिकोण. त्यामुळे याची किंमत घाला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. याची किंमती झाला दोघांच्या. AB ची किंमत 6 आहे आणि खाली किंमत 8 आहे. त्यामुळे त्याचं उत्तर किती येणार? 2 आणि 2 8. याचं आन्सर राहील 3/4. आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. असं उत्तर येईल. हा एक क्वेश्चन 1 किंवा 2 मार्काचा आहे. बघा पेज नंबर 27 वर क्वेश्चन नंबर 2 आहे. हा मार्च 2025 ला विचारलाय 2 मार्काला. म्हणजे यातले 2 विचारलेत, हे 3 आहेत, यातले 2 प्रश्न विचारले. तर यात काय दिलंय बघा. BD ची किंमत आहे 7 आणि BC ची किंमत आहे 20. तर सगळ्यात पहिला तुम्हाला हा DC काढला पाहिजे. तर पहिला DC काढा. बघा DC ची किंमत काय होणार आहे? B डॅश D डॅश C आहे. D इज पॉइंट बिटवीन B अँड C. D हा बिंदू B आणि C च्या दरम्यान आहे. त्यामुळं DC ची किंमत येणार तुमची BC मायनस BD. म्हणजे 20 मधनं जर 7 गेले तर हे राहिले 13. ही किंमत तुमची बघा. DC ची किंमत 13 येईल. 13 किंमत आली. हा आता ह्यातला पहिला बघा मुद्दा. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा. हे 3 ट्रायंगल दिसतात मला यात. हा ट्रायंगल ABD एक आहे, ट्रायंगल ADC एक आहे आणि ट्रायंगल ABC एक आहे.
या 3 ट्रायंगलमध्ये वैशिष्ट्य काय आहे, याची हाईट जी आहे ती हाईट सगळ्यांची समान आहे. ती कुठं असणार हाईट, ती हाईट बघा इथे येते. याची हाईट जी असते ती अशी परपेंडिक्युलर हिचा हाईट यायला पाहिजे. इमॅजिन करायची, दाखवायची नाही ॲक्च्युली. म्हणजे ह्या ट्रायंगलची एबीडीची हाईट पण हीच येईल, ह्या एडीसीची हाईट पण तीच राहील आणि एबीसीची हाईट पण तीच राहील. म्हणजे हे कसले ट्रायंगल आहेत, समान उंचीचे त्रिकोण आहेत. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट किंवा इक्वल हाईट. तर याची हाईट काय असणार आहे, हाईट समान आहे. त्यामुळे याचा बेस पहिल्याचा एबीडी मधला वरचा ए व्हर्टेक्स जर काढला तर राहिलं इथं बीडी आणि इथं राहिलं डीसी. ए व्हर्टेक्स काढून टाका वरचा इथला, बीडी भागिले डीसी. बीडीची किंमत काय आली ती 7 आणि डीसीची किंमत आली ती 13. त्यामुळे उत्तर आलं 7/13. तुम्ही एकदाच लिहू शकताय कारण इथं काय, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट असं कंसात कारण लिहू शकताय. समान उंचीचे त्रिकोण असं इथं इंग्लिशमधलं आहे. त्याला पहिला प्रश्न. सेकंड यातला काय बघा, सेकंड यातला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. सोपं आहे. मगासारखा व्हर्टेक्स ए काढून टाका, काय राहिलं बघा, इकडे राहिलं बी डी, तिकडे राहिलं बी सी, पूर्ण राहिलं बी सी. आता त्यातलं ए जर काढला तर वर राहील बी डी, खाली राहील बी सी. त्याची किंमत घाला. बी डीची किंमत आहे 7 आणि बी सीची किंमत आहे 20. त्यामुळे याचं उत्तर 7/20 येईल. आणि तिसरा प्रश्न ह्यातला, इथंही कारण हेच लिहायचं आहे किंवा एकाच ठिकाणी वर कारण लिहिलं चालेल. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, समान उंचीचे त्रिकोण असं कारण लिहायचं आहे. तिसरा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी एबीडी अपॉन एडीसी, नंतर एबीडी अपॉन एबीसी आणि एडीसी अपॉन, इथं चुकलंय लिहायला आपलं, एडीसी अपॉन एबीसी. तर वर एडीसी आहे, इथे एडीसी आहे, एडीसी अपॉन एबीसी. म्हणजे इथला व्हर्टेक्स ए जर काढला डीसी अपॉन बीसी येईल. डीसीची किंमत होती 13 आणि बीसीची किंमत आली 20. तर इथं पण तुम्ही ते कारण लिहू शकताय. हे कारण जे लिहिलं आहे आपण, तुम्ही इथं पुढं इथं आणि इथं लिहू शकताय कारण. तेच कारण तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहा, चालतंय. त्यामुळे याचं उत्तर 7/20 येईल. याचं उत्तर 13/20 आलं, याचं उत्तर 7/13 आलं. ह्यातले 2 प्रश्न विचारले आहेत परीक्षेला, एका मार्काला एक आहे. बघा हा क्वेश्चन बघा, पेज 27 वर क्वेश्चन नंबर 5. हा काय दिलाय तुम्हाला, पी एमची किंमत 10 दिली आहे, याची हाईट दिल्या 10 पी एमची आणि एन आर काढायला लावलाय तुम्हाला. एन आरची किंमत काढायची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस, वरचा ट्रायंगल दिला 100 आणि खालच्या त्रिकोणाचा एरिया दिला 110. हे पण 2 प्रकारे करता येत आहे. एक 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे समजा याचा पाया क्यू एस घेतला आणि उंची जर पी एम घेतली तर त्या ट्रायंगलच्या एरियावरनं तुम्ही याचा क्यू एस काढू शकताय बेस, आणि मग हा बेस आणि हा एरिया दिलाय त्याच्यावरनं एन आर काढू शकताय. खरं आपण जे प्रॉपर्टी वापरलो आहे ती यात येत नाही, त्यामुळं प्रॉपर्टी वापरून सोडवा. जो गुणधर्म दिलाय तो बघा काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस आणि एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस. ह्याच्यामध्ये काय समान दिसतंय तुमच्या डोळ्याला, ह्याच्यामध्ये क्यू एस बेस समान दिसायला मला बघा. हा क्यू एस जो बेस आहे, हा क्यू एस बेस, हा मला बेस समान दिसतोय. त्यामुळे हाईट कुठली राहिली, वरच्याची हाईट राहिली पी एम आणि दुसऱ्याची सेकंडची खाली त्याची हाईट राहिली एन आर. हे तुम्ही कारण लिहिलं पाहिजे. समान पायांचे त्रिकोण म्हणजे ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस असं उत्तर इथं लिहिलं पाहिजे. समान पायांचे त्रिकोण, त्यात किमती घाला. पी क्यू एस तुम्हाला दिला 100 सेंटीमीटर स्क्वेअर, 100 सेंटीमीटर स्क्वेअर आणि स्क्वेअर सेंटीमीटर एकच. याची तुम्हाला दिलं क्षेत्रफळ 110, पी एमची किंमत दिल्या 10 आणि एन आरची किंमत काढायची आहे. मग ह्या झिरोला जर 0 गेलं
आणि या 10 ला 10 गेलं तर असं घालू नका तुम्ही 10 ला 10 इंटू NR इज इक्वल टू 11 इंटू 10. मग NR ची किंमत ह्या 11 इंटू 10 ला जर मी या 10 न जर भागलं डिवाइड केलं तर या 10 ला 10 निघून गेलं राहते 11. त्याचं युनिट काय दिले बघा, युनिट सेंटीमीटर दिलं होतं, त्यामुळे NR ची किंमत तुम्ही 11 सेंटीमीटर लिहायची. तर हा प्रश्न पण 2 मार्काचा आहे. त्यामुळं इथं वाक्य न लिहिता तुम्ही कारण लिहिलं चालतंय. समान पायांचे त्रिकोण. हा लास्ट क्वेश्चन बघा ह्या पार्टमधला. पेज नंबर 6 वर क्वेश्चन नंबर 3 आहे. RQ ची किंमत तुम्हाला 6 दिल्या. RQ इज इक्वल टू 6. PS ची किंमत पण 6 दिल्या आणि PR इथून इथपर्यंत हे जे PR दिलंय हे तुम्हाला दिलंय 12 आणि तुम्हाला विचारलंय QT याची किंमत काढायला लावली. आता एका त्रिकोणाला पाया आणि उंची किती असतात? एका त्रिकोणाला फॉर एव्हरी ट्रायंगल हाऊ मेनी बेसेस अँड हाऊ मेनी हाईट्स, तर 3 असतात. 3. आता बघा हा त्रिकोण ऍक्च्युली हाच आहे, PQR हा त्रिकोण आहे. एकदा याचा पाया आपण PR घेऊ शकतो, ह्याची उंची TQ घेऊ शकतो. एकदा याचा पाया मी बेस RQ घेऊ शकतो, हाईट ह्याची PS घेऊ शकतो. एकदा ह्याचा पाया मी PQ घेऊ शकतो, ह्याची हाईट मात्र इकडून आपल्याला कुठं टाकायला पाहिजे कुठं तर, हा इकडे दिलेली नाही अशी हाईट. हा PQ जर घेतला बेस मी तर ह्याची हाईट अशी ह्याला लंब परपेंडिक्युलर येईल. आता ह्या ठिकाणी प्राप्त परिस्थितीनुसार 2 पाये घ्यायचे आहेत. हा बेस QR आणि हाईट PS आणि एकदा बेस हा PR आणि हाईट एकदा QT. तर मी काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल PQR मांडतो. हाफ इंटू ह्याचा पहिला बेस घेतो मी QR आणि हाईट घेतो याची PS. ह्याला म्हणतो मी स्टेटमेंट नंबर 1. परत आणखी एकदा लिहितो मी एरिया ऑफ ट्रायंगल PQR हाफ इंटू, आता मी काय करणार, आता ह्याचा पाया बेस घेणार PR आणि हाईट घेणार ह्याची QT. आपण जर बेस PQ घेतलो तर ह्याची हाईट आपल्याला दिलेली नाही आहे, ती घेता येत नाही. तर ह्याला म्हणा स्टेटमेंट नंबर 2. फ्रॉम 1 and 2 1 व 2 वरून काय होईल, हे दोन्ही एरिया समान असल्यामुळं हाफ ऑफ QR इंटू PS इज इक्वल टू हाफ ऑफ PR इंटू QT असं लिहिता येईल आपल्याला. ह्या दोन्हीकडचं हाफ जर गेलं तर काय राहिलं, QR इंटू PS इज इक्वल टू PR इंटू QT. ह्यात किमती झाला. QR ची किंमत किती आहे बघा, QR म्हणजेच RQ. QR म्हणजे RQ ची किंमत दिल्या 6, PS ची किंमत दिल्या 6. गोंधळायचं नाही, RQ दिलंय QR काढलोय असं काय नाही, मागं पुढे चालतं. QR आणि RQ एकच असतो. PR ची किंमत किती दिल्या 12 आणि QT काढायचं आहे. मग आता हे 6 आणि 6 झालं 36 बरोबर 12 इंटू QT. म्हणजे QT ची किंमत काढायची आहे मला. त्या 36ला ते 12 इकडे आणलं तर काय होईल, भागाकारात जाईल. त्यामुळे ह्याचं उत्तर राहिलं 3. मग किमती कशात दिल्यात बघा, सेंटीमीटर दिलेले नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला QT ची किंमत हे 3 असं उत्तर लिहिता येईल. इथपर्यंत आपला एरिया रेशो ऑफ एरियाचा हा प्रकार संपलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिमिलॅरिटी ऑफ 2 ट्रायंगल्स बघणार आहे. तोपर्यंत तुम्ही शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या शंका काय असतील त्या सांगा मला. मी परवा मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो 12वी सायन्सचे विद्यार्थी मॅथ्समधले जेवढ्या शंका विचारतात तेवढे 10वीचे विद्यार्थी मला विचारत नाहीत. त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका टाका जरूर, त्या आम्ही सॉल्व्ह करू.